आणि आता प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। सुरुवात करूयात। नांदेडसह राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत देऊ असं आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। लाखनी तालुक्यातील शेतांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने धान उत्पादकांना मोठा फटका बसलाय। वाशीमध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अडाण, भोपळ, पेंड नद्यांना पूर आलेला आहे। अडाण नदीच्या पुरामुळे अडाण धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। तसंच विहिरीतील पाणी पातळी देखील वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। सातारा जिल्ह्यातील 8 कृषी बाजार समित्यांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे। सातारा, कोरेगाव, वाई, फलटण, लोणंद, वडूज आणि कराड तसंच पाटण बाजार समित्यांचे निकाल आज लागणार आहेत। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि गोरेगाव बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी गठबंधनाची सत्ता कायम राहिलेली आहे आणि सडक अर्जुनी आणि गोरेगाव बाजार समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने 16 जागा जिंकून आपलं वर्चस्व दाखवून दिलं। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज राज्यातील पहिला वाळूचा डेपो सुरू होतोय। आता सरकारकडून नागरिकांना कमी दरात घरपोच वाळू दिली जाणार आहे। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते या वाळू डेपोचं उद्घाटन होणार आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं वांद्रे कुर्ला संकुलात आज वजमूठ सभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे हे प्रमुख वक्ते असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं वक्त्यांची नावं जाहीर केलेली नाहीयेत। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिंदे आणि भाजपला लक्ष्य करण्याची शक्यता आहे। वजमूठ सभा ही सत्ता गेल्याच्या वैफल्यातून सुरू आहे असा खोचक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी महाविकास आघाडीला लगावलाय। या सभेमध्ये खुर्ची छोटी असावी की मोठी असावी यावरूनच त्यांचे वाद सुरू असल्याचं देखील विखे पाटील म्हटले। ही छोटी निवडणूक होती। पुढील जिल्हा परिषद, नगरपालिका या येणाऱ्या मोठ्या निवडणुकांमध्ये सामान्य लोकांच्या निवडणुका आहेत आणि यामध्ये तुम्हाला वेगळा परिणाम दिसेल अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये खासदार धानोरकर यांना अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि त्यावरून माजी मंत्री आमदार वडेट्टीवार यांनी खासदार धानोरकर यांच्यावर टीका केली आहे। त्यावर खासदार बाळू धानोरकर यांनी उत्तर दिलंय, खासदारांना आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा, मी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र पाहून टाकतो असं आव्हान खासदार धानोरकर यांनी दिलंय। साता समुद्रापार दुबईमध्ये महाराष्ट्र दिन दिमाखात संपन्न झालाय। पर्शियन समुद्रात हॉटेल बुर्ज अल अरबच्या समोर ढोल ताशांच्या गजरात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला। यावेळी या पथकात संस्थापक सागर पाटील यांच्यासह 20 वादकांनी सहभाग घेतला होता। जालना शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचं आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। रामनगरच्या ढोरपुरामध्ये हा दवाखाना सुरू करण्यात आला असून रुग्णांना पूर्णतः मोफत उपचार इथे मिळणार आहेत। सिंधुदुर्गच्या वैभववाडीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेअंतर्गत दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे। भाजप आमदार नितेश राणेंच्या हस्ते या दवाखान्याचं उद्घाटन पार पडलं। राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यभर आपला दवाखाना ही संकल्पना राबवलेली आहे आणि त्याअंतर्गत भुसावळ येथे 8 दवाखान्यांना मंजुरी मिळाली आहे। भुसावळ शहरातील वाल्मिक नगर भागात एका दवाखान्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवसाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी विविध शासकीय पदावर नियुक्त कर्मचारी अधिकाऱ्यांना पदनियुक्तीचे आदेश देखील देण्यात आले। भंडारा जिल्ह्यात 63व्या महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात पार पडला। जिल्हा शिधा वाटपात देशात प्रथम क्रमांक असून याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या। बीडमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यालयावर शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न झाला। जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन अतुल सावे यांनी दिलं। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते शुभ राष्ट्रध्वजारोहण संपन्न झालं आणि यावेळी प्रशासकीय सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। वाशिमच्या मालेगाव शेत रस्त्याच्या मागणीसाठी शिरसाळा शिवारातील एका महिलेनं बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। रस्त्यातील अतिक्रमण हटवण्याची मागणी या महिलेनं केली आहे। गोंदियामध्ये हत्तींची दहशत पसरली असून हत्तींच्या कळपानं मलकाझरी परिसरात धान पिकांचं मोठं नुकसान केलंय। त्यामुळे शेतकरी चिंतेत असून नुकसान भरपाईची मागणी होतीये।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामच्या प्रेरणेनं एक व्यक्तीनं टॉवरवर चढून अनोखं आंदोलन केलं। राज्याच्या कॅबिनेटची बैठक संभाजीनगरमध्ये व्हावी ही मागणी घेऊन त्यानं 3 तास आंदोलन केलं। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संजय शिरसाट यांनी त्या व्यक्तीची समजूत काढल्यानंतर त्यानं आंदोलन मागे घेतलं। रायगडच्या पोलादपूर तहसील कार्यालयामध्ये लिपिकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। राजेंद्र केकान असं या मृत लिपिकाचं नाव असून त्यानं गळफास घेत जीवन संपवलेलं आहे, मात्र आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे। भंडाऱ्यामध्ये लाखांदूरहून साकोलीला जाणाऱ्या एसटीचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एसटी झाडावर आदळली असून या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई मेट्रोच्या 2 आणि 7 या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या 65 वर्षांवरील नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना प्रवास शुल्कात 25% सवलत मिळणार आहे। आजपासून आवश्यक कागदपत्र दाखवल्यावर या सवलतीचा लाभ घेता येणार आहे। आजपासून व्यावसायिकांसाठी जीएसटीमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। 100 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असल्यास व्यवहाराची पावती 50 दिवसांच्या आत इनव्हॉइस रजिस्ट्रेशन पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे। पंजाब नॅशनल बँकेकडून एटीएम व्यवहारांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक 10 रुपयांसह जीएसटी आकारणार आहे। पालघरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस सुरू आहे। बोईसर, मुरबे, बोर्डीमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून फळबागांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। जामनेरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे। पिंपळगाव, गोलाईमध्ये तब्बल 550 मेंढ्यांचा वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालाय आणि त्यामुळे मेंढपाळ संकटात सापडले। राज्यातील कोरोनाची लाट 15 तारखेपर्यंत ओसरेल असं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलंय। तसंच कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी प्रशासन सज्ज असल्याचं तानाजी सावंत म्हटलंय। बीड जिल्ह्यातील वृत्तपत्रांच्या संपादकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केलेलं आहे। भूसंपादनातील थकीत बिलं तात्काळ अदा करावी या मागणीसाठी पालकमंत्र्यांकडे मागणी केली, मात्र तरी देखील जिल्हा प्रशासन जाहिरात बिलं अदा करण्यासाठी दिरंगाई करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शिवडी नावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जोडण्याचं काम याच वर्षी मार्गी लावण्याचा MMRDAचं लक्ष्य आहे। ट्रान्स हार्बर झाल्यानंतर या सुरू मार्गावरून विनाविलंब मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे गाठता आलं पाहिजे आणि त्यासाठी हे दोन्ही मार्ग शक्यतो लवकर जोडण्याचा प्रयत्न आहे। कुलाबा वांद्रे सिप्स प्रकल्पातील आतापर्यंत 2000 प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन पूर्ण झालेलं आहे। यापैकी अनेकांचं पुनर्वसन झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इमारतीमध्ये झालेलं आहे, तर गिरगाव आणि काळबादेवी येथील प्रकल्प बाधितांसाठी उत्तुंग इमारती बांधण्याचं काम सुरू आहे। महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी ध्वजारोहण केलं। राज्यभरात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहिली। नागपुरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली। देवेंद्र फडणवीसांनी ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसंच सरकारी योजनांचा पाढा देखील वाचला। महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेडमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पोलीस दलाच्या कवायत मैदानात हा ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला। रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय। अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला। पोलीस पथकानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि उदय सामंत यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचं उत्कृष्ट पोलीस पदक 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आलं। जळगावच्या बोदवड येथील तहसील कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तर मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। कोल्हापुरात महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी दीपक केसरकर यांनी ध्वजारोहण केलं। या कार्यक्रमाला नेते मंडळींसह मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री दादा भुसेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। बारामती इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी कार्यकर्ते हजर होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। गडचिरोलीतील अतिसंवेदनशील भागांमधील पोलीस ठाण्यांना फडणवीस भेट देणार असून कालच्या चकमकीमध्ये कामगिरी केलेल्या जवानांशी देखील ते संवाद साधणार आहेत।
महाराष्ट्रात संविधानाची पायमल्ली सुरू असून महाविकास आघाडीची वजमूट सभा ही संविधानाच्या रक्षणासाठी आहे असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय। भाजप स्वायत्त संस्थेवर मालकी दाखवू लागली आहे, हुकुमशाही वृत्तीनं महाराष्ट्र अस्थिर झालाय अशी टीका देखील त्यांनी केली। मोदींचा मन की बात हा कार्यक्रम म्हणजे जनतेची नाही तर पक्षाची बात होती, टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट होता अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। केंद्र सरकारला मुंबई तोडायची आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला। बीडच्या आष्टी पाटोदा बाजार समितीचा गड राखण्यात भाजपला यश आलेलं आहे। 18 जागांपैकी 12 जागांवर भाजपचा तर 6 जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळालाय। निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। धुळ्याच्या साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय। 18 पैकी 16 जागांवर भाजपनं सरशी मिळवली आहे। अकोले बाजार समितीवर भाजपच्या मधुकर पिचड यांना धक्का देत महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केलेली आहे। 18 पैकी 11 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय। सातारा जिल्ह्यातील 8 बाजार समित्यांसाठी मतदान सुरू आहे। या निवडणुकीमध्ये शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाईंसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।